आपण आज चौथीचं प्लेइंग विथ नंबर्स हे लेसन शिकणार आहोत. सुरुवातीला आपण टेन्स म्हणजे काय हे बघू. टेन्स म्हणजे 1 0 10. आता जर समजा आपण 100 हा शब्द जर कधी लिहायचा असेल तर आपण म्हणतो 10 टेन्स. आता टेन्स म्हणजे काय, एकावरती एक झिरो. तर मग आता 10 मल्टिप्लाय 10 म्हणजे किती झाले 100. तसंच 1000 आपण आता कसं लिहिणार आहे, काय करायचं, हा जो सगळ्यात शेवटचा जो झिरो आहे त्याला काय करायचं टेन्स म्हणून लिहायचं. मग 100 टेन्स म्हणजे किती झाले आता 1000. आता 1000 काढायचं असेल तर 999 प्लस 1 इज इक्वल टू 1000. आता आपल्याला माहिती आहे की उजव्या साईडचा जो प्लेस असतो तो युनिट, नंतर टेन्स, मग 100, मग 1000. आता ही जी 999 व्हॅल्यू आहे ते आपल्याला याच्यामध्ये पुट करायची. आता हा जो राईट हँडचा 9 आहे तो युनिट प्लेसमध्ये जाईल. हा जो सेकंड आहे हा 9 आणि 0, 9 आणि 9 म्हणजे 99. तर आता 90 प्लस 9. आता हा जो 90 आहे हा 10 युनिट आहे, युनिट अँड टेन्स, म्हणून मग हा जो 9 आहे तो 9 टेन्समध्ये. आणि आता हा जो थर्ड आहे युनिट, टेन्स अँड 100 कॉलममध्ये प्लस 1 हा आता सिंगल युनिट आहे तर मग तो युनिटमध्ये येईल. 9 प्लस 1 किती झाले 10. मग आपण 10 लिहिताना असं लिहितो. मग जो राईट हँडचा हा युनिट प्लेसचा हा 0 इथे जाऊ द्यायचा आणि हा जो 1 आहे तो टेन्स कॉलममध्ये जाऊ द्यायचा, म्हणून मग आता इथे 1 येईल. मग आता 9 प्लस 1 किती झाले 10. सेम तसंच आता हा 0 आहे इकडच्या प्लेसमध्ये आणि 1 इकडे कॅरी होईल 1000वरती. मग 1 आता इथं काही व्हॅल्यू आहे का, नाही, तर मग 1 जसं तसं येईल. आता 10 हंड्रेड्स म्हणजे 1000. आता 100 माहिती आपल्याला एकावरती किती झिरो असतात, 2 झिरो असतात, म्हणजे डबल झिरो. मीन्स काय झालं 1000. त्याच्यानंतर 900 100वरती परत डबल झिरो म्हणजे 900 प्लस टेन्सवरती किती झिरो असतो, 1वरती किती झिरो असतो 1. मग 100 किती झाले 100. 0 0 0 0 प्लस 0 0 9 प्लस 1 10 1000. देन 100 टेन्सवरती किती झिरो असतो 1 झिरो असतो. मग 1000 1 2 3 0 1000. देन 100 युनिटवरती झिरो नसतो म्हणून 1000 सेम ॲज इयर. देन 900 100वरती 2 झिरो प्लस 9 टेन्सवरती 1 झिरो मीन्स 90. देन द 10 युनिट्सवरती झिरो नसतो, 0 प्लस 0 0 9 प्लस 1 10 1 कॅरी 9 प्लस 1 10 दॅट मीन्स 1000. आता आपण काय केलेले हे नंबर्स ब्लॉक्समध्ये लिहिलेले आहेत. युनिट प्लेस, टेन्स, 100 अँड 1000. 4 1 2 0. आता रायटिंग करताना जो कॉलममध्ये जो नंबर आहे तो राईट करायचा. आता 3000मध्ये आहे मग 3200 अँड 40. आता टेन्स आणि युनिटचं काय करायचं कंबाईन नंबर्स तयार करायचा आणि तो लिहायचा. 3240 4321 4053 9007 5440 3549. आता आपल्याला हे त्यांच्या प्लेसमध्ये ठेवायचे आहेत. 3000 आता 3 कुठल्या प्लेसमध्ये 1000 मग 3 इथे लिहायचा. 5000 5 कुठल्या प्लेसमध्ये आहे 5000च्या अँड 49. आता 49 मी तुम्हाला सांगितलं आहे की टेन्स आणि युनिट एकत्र नंबर आहेत. 49 म्हणजे 9 युनिट आणि 40 टेन्समध्ये. देन 2000 2 कुठल्या प्लेसमध्ये आहे
1000. 7 कुठल्या प्लेसमध्ये आहे 100 आणि 56 50 टेन्समध्ये आणि 6 युनिट प्लेसमध्ये. देन 7000 प्लेसमध्ये आणि 20 कशामध्ये येईल टेन्समध्ये 7 युनिटमध्ये. 8000 8 कुठल्या प्लेसमध्ये 8 प्लेसमध्ये. इथे काय येईल आता 0 येईल. त्याच्यानंतर 8000 अँड 8 डायरेक्ट युनिट प्लेसमध्ये आणि मधली जी प्लेसमध्ये तिथे काय लिहायची व्हॅल्यू 0 लिहायच्या.